नमस्कार मित्रांनो, आरोग्य विभाग गडचिरोली यांच्या मार्फत एक पदभरती निघालेली आहे। त्यामध्ये भरपूर सारे असे पदे आहे आणि त्यांची जी सविस्तर माहिती या PDF मध्ये दिलेली आहे। तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि PDF पाहिजे असेल टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील। किती तारखेपर्यंत फॉर्म भरता येते ते पण मी तुम्हाला सांगत आहे। कोणकोणती पदे आहे यामध्ये आणि याला परीक्षा नाही आहे, यामध्ये परीक्षा तुम्हाला द्यायची आहे का नाही, पूर्ण सविस्तर माहिती सर्वसाधारण अटी व शर्ती पाहणार आहोत आपण। तर माहिती पूर्ण पाहण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण पहा। चला या व्हिडिओला भरण्याची शेवटची तारीख 20/1/2026 पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येते आणि उमेदवाराची मूळ कागदपत्राची पडताळणी सुद्धाची तारीख सुद्धा दिलेली आहे। 27 पासून 2 फेब्रुवारी पर्यंत तुम्हाला यामध्ये कागदपत्राची पडताळणी सुद्धा असणार आहे आणि यामध्ये तुम्हाला जे काही लहान कुटुंबात प्रमाणपत्र पाहिजे असेल प्रतिज्ञापत्र ते सुद्धा देण्यात आलेलं आहे। त्यामध्ये आता जागा किती आलेल्या आहेत त्या आपण यामध्ये पाहायच्या आहे। तर यामध्ये सुपर स्पेशलिस्ट यामध्ये जर तुमची पात्रता असेल तर तुम्ही यामध्ये फॉर्म भरू शकता। जागा प्रवर्ग निहाय यामध्ये शेवटच्या रखान्यामध्ये तुम्हाला जागा दाखवण्यात आलेल्या आहे, तुम्ही यामध्ये पाहू शकता। त्यानंतर त्याचं मानधन पण शेवटच्या म्हणजे लास्टच्या रखान्यात देण्यात आलेलं आहे। तसंच स्पेशलिस्ट आहे, प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ आहे, दंत शल्यचिकित्सक आहे, वैद्यकीय अधिकारी आहे, असे जे बाकीचे पण पद आहे जसे स्टाफ नर्स आहे। जसे की तुम्हाला आता यामध्ये तुमची जर GNM BSc नर्सिंग विथ NMC रजिस्ट्रेशन झालं असेल तर तुम्ही यामध्ये फॉर्म भरू शकता मित्रांनो। 20,000 मानधन आहे, यामध्ये पात्रता दिली आहे। कॅटेगरीनुसार जागा तुम्हाला यामध्ये पाहायला मिळतात। यामध्ये प्रत्येक कॅटेगरीला जागा काही ना काही देण्यात आलेल्या आहे। SC ला 7, ST ला 11, VJ ला 3, NTT ला 3, SBC 4, OBC 13 अशा यामध्ये ओपनच्या 3, SCBC 4, EWH 4 अशा जागा देण्यात आलेल्या आहेत। टॉप नर्स यानंतर लेखापाल आहे, लेखापालच्या पण यामध्ये जागा तुम्ही पाहू शकता। BCom यामध्ये पाहिजे, टॅली झालेलं असणे आवश्यक आहे, तर तुम्हाला यामध्ये फॉर्म भरू शकता। यामध्ये जे कमी जागा देण्यात आलेल्या आहे, फक्त टॉप नर्स आहे त्यांच्यासाठी जागा जास्त आहे। तालुका समूह संघटक आहे त्यासाठी काय काय पाहिजे ते सुद्धा देण्यात आलं आहे। फक्त ST साठी एक जागा देण्यात आलेली आहे, त्याचं मानधन आहे 18,000 देण्यात आलेलं आहे। त्यानंतर सांख्यिकी सहाय्यक आहे, त्यांची पण एकूण 5 पदे भरण्यात येणार आहे। प्रत्येक कॅटेगरीनुसार यामध्ये डिवायडेड करण्यात आलेलं आहे। त्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे, औषध निर्माता म्हणजे फार्मसी तुमचं B Pharm D Pharm झालेलं असेल तर तुम्ही यामध्ये फॉर्म भरू शकता। ST संवर्गासाठी 1, OBC साठी 2 असं करून यामध्ये 17,000 मानधन देण्यात आलेलं आहे। यामध्ये औषध निर्मातासाठी जागा कमी देण्यात आलेल्या आहे। तंत्रज्ञमध्ये अशी एकूण यामध्ये डेंटल हायजेनिक आहे, डेंटल टेक्निकल आहे, यांची पण पदे भरण्यात येणार आहे। आपण खालच्या बाजूला आल्यास टेलिमेडिकल फॅसिलिटी मॅनेजर आहे, त्याचे 5 पदे भरण्यात येणार आहे। तर ही जी पदे भरायची यामध्ये 137 पदे आहे आणि 15-20 आयोगामार्फत भरायची पदे जी आहे। पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट आहे, स्टाफ नर्स शहरी आरोग्यवर्धिनी केंद्र याचे पण पद भरणार आहे, 5 पदे भरणार आहे। याची कॅटेगरीनुसार म्हणजे माहिती देण्यात आलेली आहे। त्यानंतर 12 पद कशाचे, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका म्हणजे जे काही आरोग्य सेवक आहे त्यांची MPW त्याची पदे आहे, पण त्यासाठी 12वी पास सायन्स पाहिजे। पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग झालेली असणे आवश्यक आहे, त्यावर तुम्ही फॉर्म भरू शकता। त्यानंतर आहे म्हणजे याची जे बाह्य याची किती 35 पदे एकूण यामध्ये भरण्यात येणार आहे आणि याचं जे मानधन पण देण्यात आलेलं आहे। ही पदे जे आहे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे आणि तुम्हाला कुठे आता गुगल फॉर्मद्वारे तुम्हाला फॉर्म भरायचा ऑनलाईन, तुम्हाला त्याची गुगल फॉर्मद्वारे म्हणजे तुम्ही म्हणसाल का सर गुगल फॉर्मद्वारे कसं तर कंत्राटी पद्धतीने भरती असल्यामुळे गुगल फॉर्म लिंक आहे त्याद्वारे तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। त्याची लिंक कुठे मिळणार आहे तुम्हाला, ही जी साईट देण्यात आली zpgadchiroli.maharashtra.gov.in या साईटवर तुम्हाला त्याची लिंक मिळणार आहे। त्यावर जाऊन तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही फॉर्म भरू शकता। जे यामध्ये 100 गुणाची यामध्ये परीक्षा नसून एक यामध्ये तुमच्या पात्रतेनुसार तुमच्या ज्या एक्स्ट्रा जे तुमचं अर्थ आहे त्याच्यानुसार तुमचं यामध्ये तुम्हाला गुण मिळणार आहे, तुमचं सिलेक्शन असणार आहे। त्यामध्ये 1 वर्षाचा सुद्धा यामध्ये काम अनुभव मागितलेला असेल तर त्याचे 30 गुण तुम्हाला मिळणार आहे, तुमचं सिलेक्शन लवकरात लवकर होणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा। तर 100 रुपयाची फीज आहे। 100 रुपये फीज कुठे भरायची आहे, त्यामध्ये तुम्हाला अकाउंट नंबर दिलेला हा FC कोड दिला आहे, या अकाउंटवर तुम्हाला 100 रुपये फीज भरायची आहे, जे तुम्ही ज्या पद्धतीने भरू शकता त्या पद्धतीने भरायची आहे। ट्रान्झॅक्शन ID ऑनलाईन अर्जात नोंदवणे आवश्यक आहे, त्यासाठी तुम्हाला ट्रान्झॅक्शन ID तुम्हाला त्यामध्ये टाकायचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो। तर हा होता व्हिडिओ महत्त्वाचा। अजून दुसरी जे 2-3 पदं आहे त्यांची पण पदभरती आहे। तर हे जे फक्त कंत्राटी पदभरतीबाबत आपण माहिती देत आहोत तुम्हाला, याची जर
PDF पाहिजे असेल टेलिग्राम चॅनलवर मिळून जातील, त्यावर तुम्ही जॉईन व्हा. हा व्हिडिओ कसा वाटला याबाबत तुम्ही मला कमेंट्समध्ये विचारू शकता. इंस्टाग्राम चॅनल त्यावर फॉलो करून सुद्धा प्रश्न सुद्धा विचारू शकता. आजचा व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.